हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही आज हेडिंगला वाचलंच असणार आहे की आज आपण इथे काय बनवणार आहे. तर फ्रेंड्स, आज आपण इथे बनवणार आहोत हिरव्या मुगाचे परोठे. इथे आम्ही त्याला मुगाचे परोठे म्हणतो. तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. याला धापटे पण म्हणू शकता, पराठे पण म्हणू शकता. आपल्याला बघताच क्षणी खावंसं वाटणार आहे हे बघा, अशा प्रकारे आहे. खूप टेस्टी आहे, एकदा नक्की करून बघा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला, त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया आपण. हे बघा, चला तर आपण कुठे वेळ वाया न करता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघू शकता, इथे मी एक प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटे पीठ घ्यायचं आहे. एखादं कुठलंही भांडं असेल छोटंसं, त्याच्यानुसार आपल्याला पीठ घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे मी अशा प्रकारे घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक कापलेला बारीक कांदा, कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि जे हिरवे मूग आहे ते बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल. हिरवे मूग शिजून घेतले मी ते, आणि ते एक वाटीभर आहे. ते काही साहित्य घेतलं आहे. त्यासाठी आपल्याला काही बेसिक मसाले लागणार आहे. इथे बघू शकता, मी इथे एक चमचा धना पावडर टाकली, अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा मी टाकला आहे इथं लाल तिखट. हे बघू शकता, मी इथे 1 चमच भरून जिरे घेतले आहे. ते खलबत्त्यामध्ये बारीक कुटले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी कशा प्रकारे कुटले आहेत. ते एकदम पावडर पण नाही करायचे आपल्याला आणि जाड पण नाही ठेवायचे, असे नॉर्मली कुटायचे आहे. आणि इथे 2 पळीभर मी तेल टाकलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे बघू शकता, इथे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. आणि मग नंतर जे आपण शिजून घेतलेले मूग आहे ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे बघू शकता अशा प्रकारे. आता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून पीठ बघा मळून घेणार आहे. मला जास्त इथं पाण्याचा वापर करावा लागणार नाही. इथलं 1 वाटी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये जे मूग शिजवलेलं पाणी आहे ना, ते उरलेलं होतं. त्याच पाण्याने मी इथं पीठ मळून घेणार आहे. मला बघू शकता इथं जास्त पाणी लागणार नाही मला. तुम्ही इथे बघू शकता, मला लागेल तसं पाण्याचा वापर करत मी इथे पीठ मळून घेते. हे बघा, आपल्याला एकदम चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, मला पूर्ण पाऊण वाटी पाणी लागलं इथे पीठ मळण्यासाठी. आणि आपल्याला जेव्हा पीठ मळतो ना, तेव्हाच आपल्याला कळतं किती सॉफ्ट पीठ म्हणजे मळलं जातं. इथे पीठ मळत असतानाच आपल्याला अंदाज येतो की परोठा किती आपला सॉफ्ट होणार आहे. तुम्ही याला परोठा म्हणता की धापाटा म्हणता, हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी इथे 1 चम्मचभर तेल घेतलं आहे. ते चांगलं त्याच्यामध्ये पीठ मळून घेऊया आपण अशा प्रकारे. जे कोणी या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. पीठ मळून झालं आहे माझं. आता 15 मिनटासाठी आपण याला झाकून ठेवूया आणि 15 मिनटानंतर मग आपण परोठे करण्यासाठी घेऊया. ठीक आहे, चला आपण इथे परोठे करण्यासाठी सुरुवात करूया. इथे आपल्याला पिठाचे गोळा करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं चपाती लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इथे थोडंसं पीठ लावून मी चपाती लाटून घेते. हे बघा, जास्त सुक्कं पीठ नाही लावायचं आपल्याला. अशा प्रकारे माझे झाले लाटून. आता मी एका साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे गॅसवरती. तवा तापला की आपण थोडंसं तेल टाकून मग चपाती टाकून घेऊयात. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. आणि आपण इथे चपातीला तेल लावून घेतले आहे आणि चपाती आलटी-पलटी करत दोन्ही साईडने चांगली शेकून घ्यायची आहे. मी स्वयंपाक करत असताना सकाळच्या वेळेस खूप ऊन येतं खिडकीतून आणि ते एकदम म्हणजे असं गॅसवरच येतं. त्यामुळे ना असं धूळ तुम्हाला दिसताना धुरकट दिसते, क्लिअर दिसत नाही. पण फ्रेंड्स, तरीसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता आणि
लाईक करतात, शेअर करतात, त्यासाठी मी खरोखर मनापासून तुमचे आभारी आहे. तर हे बघा, इथे अशा प्रकारे आपली चपाती चांगल्या प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाली आहे. तसंच आपल्याला इथे दुसरी पण चपाती शेकून घ्यायची आहे. तसेच आपल्याला इथे राहिलेले मुगाचे जे परोठे आहेत ते पण आपल्याला लाटून घ्यायचे आणि शेकून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व बाकीचे करून घेऊया. माझे इथे अशा प्रकारे सर्व मुगाचे पराठे करून झालेले आहेत. हे बघू शकता. तुम्हाला उन्हामुळे दिसते असं भुरकटसारखं. हे बघू शकता तुम्ही सब फ्रेंड्स. इथे अशा प्रकारे माझे सर्व मुगाचे परोठे करून झालेले आहे. इथे आपण सर्व करण्यासाठी काढून घेऊया. एका प्लेटीमध्ये मी 2 पराठे काढून घेतले आहे. इथे 1 चमच गुळ आंबा घेतला आहे आणि इथे टमाटा सॉस घेतला आहे. तुम्ही चाय बरोबर पण नाश्त्याला खाऊ शकता. हे बघा अशा प्रकारे. फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता आपला मुगाचा पराठा बघा किती सॉफ्ट आहे, किती मऊ झालेला आहे आणि सहजरित्या खाऊ शकता तुम्ही. हे बघा खूप छान झालेला आहे. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.